नमस्कार मित्रांनो पुण्यामध्ये रोज एक नवा दिवस आणि नवा स्कॅम समोर येतोय। यावेळी पुण्यामधील पिंपळे सौदागरमधील एका 45 वर्षीय इंजिनियरला एका डेटिंग ॲपच्या मदतीने एका महिलेने सुमारे 1.5 कोटी रुपयाला गंडा घातलाय। आता हे प्रकरण नेमकं काय झालं पटकन पाहूया। मित्रांनो, पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक परिसरात राहणारा इंजिनियर हा ट्रूली मॅडली या डेटिंग ॲपचा वापर करत होता। तिथंच त्याला अनामिका नावाची एक महिला भेटली। आता ही अनामिका स्वतःला बेंगलोरची आहे असं सांगत होती। दोघांची चांगली ओळख झाली आणि या ओळखीतून त्या इंजिनियर साहेबांचा त्या अनामिकावर खूप विश्वास बसला। आता याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन अनामिकाने या इंजिनियरला शेअर ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला। तसेच ती स्वतः काहीतरी अडचणीत आहे आणि तिच्या घराचे सुद्धा हप्ते थकले आहेत, ते सुद्धा भरण्याची विनंती या इंजिनियरला तिने केली। मग आता या इंजिनियर भाऊने अनामिकावर पूर्ण विश्वास ठेवला आणि तिच्या सांगण्यावरून एका बनावट शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर एका प्रॉपर्टी डीलरला जवळपास 1,35,37,000 रुपये पाठवले। आता हे पैसे तिकडे पोहोचताच इंजिनियरला काहीतरी शंका येऊ लागली आणि त्याला कळलं की आपली फसवणूक झाली आहे। मग त्याने पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। मित्रांनो, सुदैवाने पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक केली आहे। पोलीस तपासात हे लक्षात आलं आहे की हे 3ही आरोपी सोलापूरचे आहेत आणि या आरोपींनी सोलापूरमधील नोंदणीकृत बँक खात्याचा वापर या फ्रॉडमध्ये केला आहे। सोबतच या लोकांचे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशी सुद्धा संबंध असल्याची माहिती आता उघड झाली आहे। या सर्व प्रकाराचा पुढील डिटेल तपास आता पोलीस करत आहेत। मित्रांनो, या प्रकाराची जर तुम्हाला सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर या प्रकरणाची जी न्यूज लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, एकदा नक्की वाचा।